आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दुर्गे, प्रताप भाऊजी बोला. काल बोललात ना? बोला काय बोला, उगा आमच्यावर घसरायचं. आणि तसं बी आम्ही थोरल्या बाईसने काय बोलणार आहे होय? उलट त्या खमक्या आहे ती म्हणून तर हे घर टिकून आहे. नाहीतर आता पतूर लोकांनी लुबडला असते. नाहीतर काय? हो, काय बोलताय तुम्ही? हे नाही म्हणजे काल फोनवर तुम्ही काय काय बोलला होता हा? आणि आज डायरेक्ट सबसेल पलटी. हे म्हणजे चांगला डावर असलाय तुम्ही आम्हाला गोत्यात आणण्यासाठी. हो भाऊजी, काय काय बोलायला तुम्ही? हा, हे बघा, आम्ही कशाला तुम्हासनी गोत्यात आणू? उलट घराचा विचार करून आधीच उर्वशीला समजवायलोय का? अगं बाई, हट्ट सोड. असं वागून काय होणार आहे? भरल्या घरात वाद कशाला, होय की नाही? हो तर दुर्गे, उर्वशी, आवाज खाली. कुणाला बी काय बी बोलायचं नाही. तू कुणाला किती बी फितवण्याचा प्रयत्न केलास ना, तरी शेवटी जे खरं आहे तेच घडणार. मी तुला कालची रात्र विचार करण्यासाठी दिली होती. तुझा काय निर्णय झालाय ते सांग. नाहीतर तुला तुझी जागा दाखवून द्यायला आमासनी येळ लागणार नाही. कळलं का? ताई, मी पर माझ्या शब्दावर ठाम आहे. मी घातलेली शपथ कधीच मागे घेणार नाही आणि अक्षरा या घरची सून कधीच होणार नाही. बास. अक्षरा या घरची सून होणार हे ठरलेलं आहे. ज्यांना मान्य नसेल त्यांना या घरातून जाण्यासाठी घराचे दरवाजे उघडे आहेत. यशवंता, मी आता जे सांगितलं ते तुला मान्य नसेल तर तुम्ही तुमची सोय बाहेर बघा. माझ्या घरात तुम्हासनी थारा नाही. मॅडम, मॅडम नका ना इतका मोठा निर्णय घेऊ. मी विनंती करते तुम्हाला. माझ्यामुळे या घरात फूट पडलेली मला नाही आवडणार. हे नौटंकी, बास कर तुझी नाटकं. कोंबडी झाली खुडकी आणि अंडी घालायला बेडकी. ही समधी तुझी कारस्थानं आहेत. आज मला माझ्याच घरातनं बाहेर काढलं जातंय. झालं ना हो तुझ्या मनासारखं? बरं, एक लक्षात ठेव, तुला या घरात कधी सुख लाभणार नाही. वाटोळ होईल तुझं. उर्वशी, आत्ताच्या आत्ता या घरातून चालते हो.
आहे सगळं? प्लीज मॅडम, कोणाच्या शिव्या शाप घेऊन मला लग्न नाही करायचंय. मी हे घर फोडलं, हा शिक्का घेऊन मला नाही जगता येणार. प्लीज मॅडम, तुम्ही तुमचा निर्णय बदला ना मॅडम, प्लीज प्लीज. मामी, मामी थांबा ना प्लीज, प्लीज नका ना जाऊ. असं डोक्यात राग घालून घेऊ नका ना प्लीज. हे बघा, आपण काहीतरी विचार करू, काहीतरी मार्ग काढू नयेत ना प्लीज. मला अडवू नकोस. मामी प्लीज प्लीज थांबा ना, शांतपणे विचार करूया प्लीज. मामी ऐकून तरी घ्या माझं. मामी, उर्वशी, ये अक्षर. बस इथे बस. याचं जशास तसं उत्तर आमासनी बी देता येईल, पर तुझ्या पातळीवर उतरायचं नाही म्हणून मी गप्प आहे. माझ्या हातून भलतं सलतं काही घडण्याआधी या घरातून बाहेर पड. निघ. तुझ्यामुळं, तुझ्यासारख्या दीडदमणीच्या मुलीमुळं आज मला माझं घर सोडावं लागतंय. संसार मांडला पिरतीचा आणि बाजार बसला गर्तीचा.